पण घरी यायला उशीर झाला. काय करणार? स्पोर्ट्स क्लबची मीटिंग होती ना. ती मीटिंग 15 दिवसापूर्वी झाली. एकच थाप 2 वेळेला मारू नये, ती खोटी वाटते. आणि काय ग, स्पोर्ट्स क्लबची मीटिंग पार्कवर असते आणि फक्त 2च मेंबर हजर असतात. म्हणजे आज तू एका तरुणाबरोबर पार्क मध्ये होतीस आणि हेमा तुझी वाट बघत गाडीत उभी होती. आय एम राईट? पण तुम्हाला कसं कळलं? तुम्ही सुद्धा कुणाबरोबर? सर साहेबांनीच मला तुमच्या वॉचवर पाठवलं होतं. कामा, जी गोष्ट माणसाने करावी ती उघडपणे करावी. पप्पांना अशोक आवडत नाही, अतुल आवडतो. मूल क्रिकेट ना आलाय क्लुबरा. बस झाला, संपला स्टॉप. प्लीज तुम्ही सांगून बघा ना पप्पांना. हे पहा, तुमच्या घरगुती भानगडीत मला मुळीच पडायचं नाही. ती माझी ड्युटी नाही. आजच्या प्रकाराबद्दल जर पप्पांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगणार नाही ना? सांगावंच लागेल, कारण तेवढ्या करताच मला नोकरीवर ठेवले सर साहेबांनी. पण सुदैवाने सर साहेब आज हैदराबादला गेलेले आहेत. तुम्ही आता जेवून घ्या आणि वर जाऊन झोपा. तुम्ही नाही जेवणार? नाही, मी रात्रीची फक्त दूध पिते. तब्येतीवरनं दिसतेच आहे म्हणे दूध पिते. म्हैस मी काय रेकॉर्डिंग रूम मध्ये? मग रेकॉर्डिंग केव्हा संपेल? हा, त्यांची गोव्याला ट्रान्सफर झाली. मग केव्हा जाणार आहे ते गोव्याला? पुढच्या आठवड्यात. थँक्यू. कुणाला फोन करत होतीस? मी कुणालाही फोन करेन. एनी ऑब्जेक्शन? नो. कामा कुठे आहे? कॉलेजला गेली असेल. मग तू नाही गेलीस? मला पहिले 2 पिरियड ऑफ होते. ठीक आहे, मग आपली संध्याकाळी कॉलेजमध्ये भेट होईल. आमच्यावर अशी पाठ ठेवण्यापेक्षा आमच्या कॉलेजात नाव का नाही घालत? नाहीतर एक जागा रिकामी होणारच आहे रेक्टरची. ते मी सर साहेबांना विचारून ठरवीन. विचारून ठरवीन. बाई भलतीच कडक दिसती. तिची जागा दिल्लीतच आहे. मी लायब्ररीतून सर साहेबांना ट्रंक कॉल लावतो. हो, तुम्हाला डिस्टर्ब नको. मी आज येऊ का? कोण आहे? अरे भाऊजी, या या. कशाला उगाच फिरकी घेताय? फिरकी? मी? मला माहिती आहे आम्हाला माझ्याशी लग्न करायची इच्छा नाहीये. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मी तिला पाहिलं एका तरुणाबरोबर. नाही हो, ते तुम्हाला जळवण्यासाठी. प्रेम का वडिलांच्या संमतीने होतं? नेव्हर नेव्हर. तुम्ही काहीतरी साहस करून दाखवा. हल्लीच्या मुलींना ते फार आवडतं. मी एक्झॅक्टली काय करून दाखवू? हे सुद्धा मीच सांगायचं? तुम्ही अपरात्री यायचं आणि खिडकी मधून तिच्या बेड मध्ये घुसायचं. बापरे. बापरे काय? अहो, रोमिओ सुद्धा ज्युलियट साठी झाडावरून तिच्या खोलीत शिरला. तुलसीदास तर सापाला धरून आपल्या बायकोच्या घरात शिरला. मग मी कसा शिरू? शिडीवरून. मी शिडी लावून ठेवते. तुम्ही खोलीत जायचं, तिला मिठीत घ्यायचं आणि म्हणायचं, रुद्रेश्वरी, मी तुझ्यासाठी हे साहस केलाय. माझ्या काळीच्या चिक्काबाब करून. पुढचं मी करतो. करा नक्की. मग आज रात्रीच हे साहस करा. तुम्हाला तिची खोली ठाऊक आहे? नाही ना. नो. ज्या खिडकी खाली शिडी असेल ती तिची खोली. ओके, मग आजच हे साहस करा. थँक्यू. मी चलतो. या. You, my child. Goa, you there? You there? Yeah. Thank you very much. नमस्ते हेमाजी. अय्या धोंड. धोंड नाही हो. मग धोंड. थँक्यू. आमचं नाव लक्षात ठेवल्याबद्दल. धोंड आहेत का घरी? काय? सरसाहेब आहेत का घरी? का ग्रँड वाढून हवी होती? नाही हो, तुमची आमची ओळख वाढावी म्हणून. सरसाहेब बोलायला लागले ना की मला एकदम भीती वाटते. असं? मग पप्पा घरात नाहीये. बरं झालं.
काय? म्हणजे हरकत नाही, म्हणजे काय आहे, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मग बोला की. बोलायचं होतं म्हणजे काय, आजच्या गोयाने मी रातराणीला चाललोय. काय? म्हणजे आजच्या रातराणीने मी गोयाला निघालोय. एक सांगायला आला तर सांगायचं होतं पुष्कळ हो. पण बोलायला गेलं ना की सगळे शब्द उलटे होतात, तोंडातल्या तोंडात. असं. मग आपण पुढल्या वेळी बोलूया, म्हणजे तुमचे सगळे शब्द सुलटे होतील. त्यापेक्षा तुम्ही गोयाला काय येत नाही? आमचं सगळं दाखवू तुम्हाला. काय? निसर्ग, गोयासारखा निसर्ग कुठेही नाही. नारळाची झाडं, आंब्याची झाडं, फेणीची झाडं, झाडांची झाडं. हे बघा, मी तुमची सगळी झाडं बघायला येईन थँक्यू. आणि तिथल्या तिथे तुमची घसरणारी पॅन्ट सुद्धा फिट करेन. मस्करी करता काय नाही म्हणजे तू. बरे बाबा. कोण आहे? पप्पा आले वाटतं. नमस्ते पप्पा. एअरपोर्ट वर. इथं नाही, तिकडे आले. हा. बरे मग मी पळतो. इथले इथं. पळतो म्हणजे पळत नाही हो, चालतो, निघतो. असं. हा. मग निघा, हा. नाहीतर तुमची घसरणारी पॅन्ट इथल्या इथं सुटेल. मस्कर. मोती, जरा या धोंड्याला बाप. आवय म्हणजे पप्पा परवडला पण मोठी नको. हॅलो, हेमा स्पीकिंग. हा, क्षमा, बोल. काय नाही ग, तो बोर आला होता धोंड, त्याला कटवून. काय? आता रेडिओवर सुरेश कुमार गाणार आहे? हा? हो, हा, मी फोन ठेवते, मला तुला आंघोळ करायची आहे. हा, अच्छा, बाय. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आता आपले आवडते गायक सुरेश कुमार एक गीत गातील. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. या 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 त्याचं काय आहे, या बंगल्यात 2च वाक्य उच्चारली जातात. मी कमीन म्हणतो, सर साहेब गेट आउट म्हणतात. आपण मी डोंगरे, सर साहेबांचा पीए. ओह, ग्लॅड टू मीट यू. आय टू. आपण. मला श्यामाने पाठवलं होतं सर साहेबांना भेटायला. अरे वा वा वा, म्हणजे घरचाच वशिला घेऊन आला. नोकरी नक्की मिळणार. बरं, लायसन्स वगैरे? लायसन्स? नोकरी? हो, आम्ही जाहिरात दिले, ड्रायव्हर पाहिजे म्हणून. अहो, मी ड्रायव्हरच्या नोकरीसाठी नाही आलो. मग काय गरजावे म्हणून आलात? इथे काय की हो. मॉर्निंग सर. आपण माणूस आहे, याला कशाला घेतला घरात? घर जावे म्हणून नाही साहेब, ड्रायव्हरच्या नोकरीसाठी आलाय साहेब. काढव. तुम्ही जाहिरात नीट वाचली ना? अहो, जाहिरात बघा, आम्ही जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला वयस्कर ड्रायव्हर हवाय. आमच्या घरामध्ये लग्नाच्या 2 तरुण मुली आहेत, इतका तरुण ड्रायव्हर ठेवून मी काय करणार आहे? अहो, मी नोकरी आहे. Shut up. माझं नाव अशोक. त्याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही. डोंगरे, तुम्ही असल्या असल्या माणसांना कशाला घरात घेता? अहो, मी तुमच्या मुलीशी. डोंगरे, तुम्ही याला बाहेरचा रस्ता दाखवा. कुठे आहे तो? चला तुम्ही बाहेर व्हा आधी. गेट आउट फ्रॉम हिअर. चला Get चला out. चला ओके ओके. चला, चला. मोठे लागून गेल्यात पैसेवाले आणि बाहेरचा रस्ता ठाऊक आहे का? एका जनावरासारखी ट्रीटमेंट. कशाला आम्ही माणसं नाहीत? म्हणजे गेट आउट फ्रॉम हिअर. शिट. अशोक, माझं जरा ऐकून घेता का तुम्ही? सोड सोड, ते कुत्रा सोड अंगावर. बापानी घराबाहेर काढलं, तू कुत्रा सोड अंगावर. अशोक, असे रागावू नका हो, त्यात माझा काय दोष? दोष तुझा नाही, दोष माझाच आहे. एका श्रीमंत बापाच्या मुलीवर प्रेम केलं मी. अशोक, माझं जरा तुम्ही ऐका तरी. आपण संध्याकाळी भेटू. कशाला? खेळ खायला? मालक कुत्रा. बारी देखील चढू नाही कोणी.